इतिहासकार, ज्या इतिहासकारांकडे या देशातले सगळे लोक किंवा बाहेरच्या देशांमधले लोक ज्यांच्याकडे टवकारून बघतात असे काही इतिहासकार म्हणजे विका राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव मेहेंदळे. आमचे गजाननराव आत्ताच गेले. अनेकदा त्यांच्या भेटी व्हायच्या गजाननरावांच्या. काही विचारलं की ते एकच गोष्ट सांगायचे, एवढं एवढं आहे, बाकी इतिहासाच्या पानात कुठेही नाही. जेवढं खरं आहे तेवढा इतिहास ते सांगायचे. या सगळ्यांची जरा एकदा कधीतरी बघा. नुसत्याच मिरवणुका काढून, गुलाल उधळून, झेंडे उधळून काही होणार नाही आपलं. शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिभांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिभेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. नुसते आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स, डॉक्टर वसंत गोवारीकर. बाकीची पानं कुठे गेली रे? त्याची पानं नाही आहेत बाकीची, तिकडे आहेत का? इधर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भाटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली. आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस.